तर इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रताप सरनाईक आता मागे फिरलेले आहेत। प्रताप सरनाईक जी मागे फिरला, बाटली भिरकावण्याचा प्रयत्न झाला, काय म्हणाल? बघा, राजकीय लोक ज्यांना राजकारण करायचं ते राजकारण करू द्या, परंतु विधान भवनातून हे जे बाहेरची लोक जी आहेत ती बाहेरची लोक शहरामध्ये येऊन गोंधळ घालायचा प्रयत्न करतात। त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या पोलिसांनी जर कोणाला अटक केली असेल तर ते प्रताप सरनाईक कधी सांगणार मीडिया मीडिया मागितलं ना, मीडिया डोक्यातलं मीडिया मीडिया थांबा, मीडिया 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 घाई करू नका। एक मिनिट मला येऊ दे, मला येऊ दे, हे मला येऊ दे साहेब। हे चुकीचं झालंय ना, पद्धतीनं चाललेलं आहे। बघा, हे उबाटा आणि मनसेचं राजकारण हे चालूच राहणार आहे, पण शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे हे सिद्ध झालंय। सरनाईक या ठिकाणी पोहोचल्यानंतर येथे थोडासा गोंधळ झाला। मनसेचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। प्रताप सरनाईक यांना इथून निघून जा असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली देखील भिरकावण्यात आलेली होती। त्यानंतर पोलिसांनी आता प्रताप सरनाईक यांना इथून बाहेर काढलेलं आहे आणि बाजूला नेलेलं आहे। तर हे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। मात्र आपण मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो होतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। मोर्चेकऱ्यांपासून आता पोलिसांनी प्रताप सरनाईकांना थोडंसं बाजूला नेलेलं आहे।